भाऊजी, ही वहिनी, तुम्ही इकडं? तुम्ही मला बहिणीसारखं मानता ना भाऊजी? मग मी जे काही विचारेन त्याचं मला खरं खरं उत्तर द्यायचं. भाऊजी, मला माहितीये वीरू तिकडे कुठल्या बी मीटिंग मध्ये नव्हतं, पण मग तरी बी तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात? हा वहिनी, कोण खोटं बोलले तुमच्याशी? मी तर सगळं खरंच सांगितलं तुम्हाला. वीर्या तिकडं लय आनंदी आहे आणि त्याला कोण बी काय बी त्रास देत नाही तिकडं. मग हीच माझ्याकडे बघून बोल, माझ्या डोळ्यात डोळं घालून बोल. नक्की काय झालंय भाऊजी? अहो सांगा ना मला. मला सगळं काही खरं खरं ऐकायचंय भाऊजी. सांगा भाऊजी, तुम्हाला माझ्या संसाराची शपथ आहे. भाऊजी, हा वहिनी, तुम्हाला काय सांगू कसं सांगू ना, मला काहीच कळना झालंय. तुम्ही नाही सहन करू शकणार वहिनी. हो भाऊजी, मी सगळं सहन करू शकते, तुम्ही फक्त मला सांगा. पण भाऊजी, मी वीरूला माझ्याशी खोटं बोललेलं सहन नाही करू शकत. भाऊजी, अहो सांगा ना, वीरू कुठल्या अडचणीत तर नाही ना अडकला? अहो बोला ना भाऊजी. अहो असं काय ते तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवताय? भाऊजी, भाऊजी, अहो सांगा ना मला. वहिनी, आपला वीर्या त्याच्या बंगल्यावर त्या शोनासोबत राहतोय. काय? त्यांचं प्रेम प्रकरण सुरू आहे. काय? राजवीर जी, मी आत येऊ? तुम्ही इथं? सॉरी तुम्हाला असं एवढ्या रात्री डिस्टर्ब केलं, पण मला ना खूप अँक्शियस फील होतंय, खूप लोनली फील होतंय. का? काय झालं? माहित नाही, मला असं वाटतंय ना की मी तुमचा गैरफायदा घेतेय की काय. तुम्हाला सोडून जाल का, असे अनेक विचार माझ्या डोक्यात येत आहेत. हो, मला झोपच येत नाहीये. झोप तर मला पण लागणं झाली. मला वाटलंच होतं तुम्हाला कंपनीची गरज असणार, तुम्ही एकटे पडले असणार. राजवीर जी, मी आज रात्री तुमच्या शेजारी झोपू का? नाही, नको. म्हणजे आधीच मी खूप मोठी चूक करून बसलोय, त्यामुळं तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन झोपा. दिस इज रिअली हर्टफुल राजवीर जी. माझा हार्ट खूप हर्ट झालंय. तुम्ही मला दूर करताय हे बघून. मी इथे झोपणारच नव्हते, मी फक्त तुम्हाला टेस्ट करत होते की तुम्ही मनापासून मला स्वीकारलंय की नाही. बट तुम्ही अजूनही मला आपलं नाही मानलंय. शोनाजी, माझ्याकडनंची चूक घडली आहे, त्याची जबाबदारी मी घेतोय. पण काय, माझ्या आयुष्यातली पिऊची जागा दुसरं कोणच नाही घेऊ शकत, त्यामुळे आपल्यात अंतर असलेलंच बरं आहे. राजवीर जी, हो तुम्ही आपल्या बाळाला चूक म्हणताय? या सगळ्यात त्याची काय चूक? तुम्ही असं नव्हतं बोललं पाहिजे राजवीर जी. दिस इज रॉंग. तुम्ही मला काही बोलला असतात ना तर मला काही वाटलं नसतं, पण तुम्ही तर आपल्या बेबी बद्दल. हे बघा शोनाजी,
तुम्ही रडू नका. मी म्हटलं ना तुम्हाला की तुम्हाला हा आणि तुमच्या पोटातल्या बाळाला मी कधीच काय कमी पडू देणार नाही. पण म्हणून माझ्या आयुष्यातली पियूची जागा दुसरं कोणच नाही घेऊ शकत. पियू माझं पहिलं प्रेम होतं आणि कायम राहील. आणि समजा जर उद्या तुम्हाला मी आणि पियू आमच्या दोघींपैकी एकीलाच कोणाला तरी निवडायचं असेल तर कोणाला निवडाल तुम्ही? मी की पियू? पिऊ अगं अशी का बसलीस पुरी? हा अगवायच हालचाल करा. चाललं फिरलं म्हणजे व्यायाम होतो. कळालं का तुला? आणि आजपासून हे बघ अजिबात काय अवजड कामं करायची नाही ती. हा तुला वाटलं ना तर मग ना आपलं ती काय आहे का नाही खालचं जात त्याच्या धान्य दळायचं. कळालं का? आणि हे बघ पुरी अजिबात तुला ती काय उचला पासलीची कामं करायची नाही ती. तो पाण्याचा हांडा तर अजिबात उचलायचा नाही. माझी मी पाणी भरेल जाईल. कळालं? अगं जात्यावर दळलं ना म्हणजे मग कमरेला व्यायाम होत आणि मग बाळणपणाच्या वेळेस काय तकलीफ होत नाही. आणि आजकाल बघतेस का नाही तू त्या पुरींच शिजर का काय होतं का नाही? पियू अगे पियू हा मी तुझ्याशी बोलतीय. कुठं हरवलीस ग? आणि अशी उदास का बसली असतो? अगं पोरी अगं ह्या दिवसात असं नाराज बसू नये. बाळावर परिणाम होतो त्याचा. तुला वाईस खायला करून आणू का? नाही नको आई, मला भूक नाही. बरोबर जेव्हा तुला वाटेल ना खावं तवा सांग. पर खा बर का पोरी, मन मारू नगस. अगं तू आता पोटूशी आहेस. तुला जी जी काय खावंस वाटतंय ना ती समज खाव. अगं आता तर तुझ्या दिमतीला आम्ही चौघी जणी हाया. पिऊ आता समज बघ चांगलं होतंय. कांचन चांगली वागायला लागली. तुला दिस गेलेत आणि इरुली एवढा मंत्री. आपण ह्याच्यावर नंतर बोलायचं का? माझं लय डोकं दुखतं. का ग पिऊ काय ताप बीप आला का तुला? ताप नाही. हा मग पिऊ मग आपण दवाखान्यात जाऊन यायचं का ग? नाही नको. अगं इरू आला नाही म्हणून तू काळजीत आहेस का? का तो तुला काय बोलला? अगं पियू अगं काहीतरी बोल की ग. ए पियू बया काय झालं ग या पोरीला अचानक? काल तर चांगली होती आणि आज असं काय पण असलं पोरीचं माझ्या. हा काय समजतो हा राजवीर स्वतःला? हा अरे आहे कोण हा? युजलेस. त्यांनी एव्हरी टाइम फक्त मलाच निवडलं पाहिजे. काय कमी आहे माझ्यात? हा लुक ॲट मी. आय एम टॉल, आय एम प्रिटी, आय एम इंडिपेंडेंट, आय एम गॉर्जियस दॅन दॅट प्यू. शना कॉफी. ओत माझ्या डोक्यावर. काय झालं? इतकी फ्रस्ट्रेट काय आहेस तू? फ्रस्ट्रेट होऊ नको तर काय हो? एवढा करेक्ट पास फेकला होता मी त्या राजवीरवर. पटलूक तो अजूनही माझ्या हाती नाही लागलाय. आणि लागणाराही नाही शोना. हे माइंड युअर लँग्वेज. हा त्यातून निसटलेली शिकार परत कशी हंट करायची चांगलंच माहिती आहे यशोनाला. जाऊ दे. मला एक गोष्ट सांग, तुला काय वाटतं? मी आणि पियू आमच्या दोघींपैकी जर एकीला कोणाला निवडायचं असेल तर राजवीर कोणाला निवडेल? शोना ऑफकोर्स पियू, कारण ती त्याच्या लग्नाची बायको आहे. आणि मला तेच होऊन नाही द्यायचंय. काहीही झालं ना तरी त्यांनी फक्त मलाच निवडलं पाहिजे. आणि मग वेळ प्रसंगी त्यांनी त्या पियूला डिवोर्स दिला ना तरी मला चालेल. कसलीही स्वप्न रंगवू नको शोना. हे होणं शक्य नाही.
आणि अशक्यच गोष्टी शक्य करून दाखवायला शोनाला आवडतात. आणि एक गोष्ट विसरू नकोस, त्या राजवीर सूर्यवंशीचं मूल माझ्या पोटात आहे. चालेल. नाही नाही ठीक आहे. होय काय निघतोच आहे मी. हा जाधव गाडी काढा. राजवीरजी, असं फास्ट अँड फ्युरियस मोड मध्ये कुठं चाललात? नाश्ता तरी करून जा. ए गंगा, नाश्ता आण. मला भूक नाही. आणि हो, तुम्हाला दुसऱ्या फ्लॅटची व्यवस्था केलेली आहे मी. तुम्ही तिकडे जाऊ शकता. नॉट पॉसिबल. आता ते शक्य नाही, कारण मी ठरवलंय मी इथेच राहणार आहे कायमची. आणि तुम्हालाच तर फ्लॅट हवा होता ना. एक्झॅक्टली, हवा होता, बट आत्ता नकोय. माझी इच्छाच नाहीये तिकडे जायची. मी आता ठरवलंय मी परमनंटली तुमच्या सोबतच राहणार आहे. सो प्लीज मला फोर्स करू नका, नाहीतर मला मीडियात जावं लागेल. लोकांकडून न्यायासाठी मदत मागावी लागेल. लोक खूप विश्वास ठेवतात ना तुमच्यावर. खूप रिस्पेक्ट आहे तुमच्याबद्दल लोकांच्या मनात. मला असं वाटतंय तो तुटता कामा नये. सो आता तुम्ही ठरवायचं, तुमचं, दादासाहेबांचं, सूर्यवंशी कुटुंबाचं नाव तुम्ही धुळीला मिळवायचं की मला इथं ठेवून ते राखायचं. द डिसिजन इज युअर्स. आणखी एक, पियू आणि माझ्यात तुम्ही फक्त मलाच निवडायचं. फक्त मलाच. कारण ज्या क्षणी तुम्ही पियूला निवडाल त्या क्षणी पियूला सगळं समजलेलं असेल. तिच्या पोटातही तुमचं बाळ आहे. उद्या या सगळ्याचा जर पियूला त्रास झाला आणि त्यामुळे तिच्या पोटातल्या बाळाला जर काही झालं तर? शोना, मी तर फक्त शक्यता बोलून दाखवली. आता हे होऊ द्यायचं की नाही हे तुमच्या हातात आहे. तुम्ही मला धमकी देताय का? धमकी नाहीये, प्रेमाचा संदेश आहे माझा तुम्हाला. आय नो तुम्हाला खूप त्रास होत असेल ना माझं हे असं रूप बघून. बट काय करू राजवीरजी, माझ्याकडे दुसरं काही ऑप्शनच नाहीये. प्लीज समजून घ्या ना मला. राज्यात मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार. यंदा लईच पाऊस पडलाय. बस अपघातात 2 ठार. अरारा. आमदार राजवीर सूर्यवंशी यांच्या विधानसभेतील भाषणावर स्तुतिसुमनांचा वर्षाव. बघितलंस का निशा, आपला वाघ कसा विधानसभा गाजवतोय माझ्या दादावानी. त्यात काय एवढं? आमचे एक खासदार होऊ देत, मग बघा कशी विधानसभा गाजवतात ते. हो हो गाजवीन की, त्याला काय तवा. तर निशा, खासदाराचं सभागृह लोकसभा, खासदार केंद्राचा, आमदार राज्याचा. हा का? ते काय का असं ना, सभा गाजवली म्हणजे बास ना. मग ती तुमची लोकसभा असू दे नाहीतर विधानसभा. आणि खरं तर यांच्यात विधानसभा गाजवायची पण पावर आहे, हाय का नाही हो? होय. का तुम्ही लोकसभा गाजवताय? नाही नको, राज्यसभा नाही, लोकसभा, विधानसभा. बया लईच कन्फ्युज करता राव तुम्ही. कांचन, मला एक स्पेशल चहा आणून दे, आलं टाकून. हा, आणि मम्मी माझ्यासाठी ब्लॅक कॉफी. हा मम्मी, मला चहा चालेल बर का, पण येताना ना क्रीम रोल पण घेऊन ये. लय भूक लागली, सकाळपासून काहीच खाल्लं नाही अगं.
चहामध्ये मिरचीचं बुकना टाकून ना घशात आणून ओतते की तुमच्या. मी का तुमच्या बापाची नोकर आहे का रे? का मी हॉटेल खोललंय ऑर्डरवर ऑर्डर सोडताय? हे बघ, सुनंदानं आजपासून मला काम बंद करायला सांगितलंय. तेव्हा तुम्ही आजपासून तुमच्या हातानं काम करायची. मला जर सांगितलं ना खानाच फिरवीन एकेकावर. वहिनीनं ना लई चुकीचा निर्णय घेतला. जरा अजून हिला राबवायला पाहिजे होत, त्याशिवाय हिची आकड जाणार नाही. बर खासदारीन बाई, तुम्ही जा ना आता चहा. काय पप्पा, तुम्ही काय म्हणला? खासदारीन बाई, आत्ताच आत्ता जाते आणि तुमच्यासाठी स्पेशल चहा बनवते बघा. तुमची तलप एका झटक्यात गेली पाहिजे. आलेच. निशा, अग मला पण चहा ऐक की. अरे तू कुठं तिच्या मागे जातो? असं व्हायचं. हा वाघमारे बोल, काय खबर आहे? साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळी माहिती काढली. तुमच्या जावयाला त्या सोनानं भुलवून तिच्या जाळ्यात अडकवलंय बघा. तिचा डोळा राजवीर साहेबांच्या सत्तेवर आहे आणि त्या सत्तेच्या जीवावर तिला पैसा कमवायचा आहे. तिच्यात ह्या बारीला नाही सोडणार तिला. कुठं आहे कुठं ती? अहो, ती राजवीर साहेबांसोबत त्यांच्या मंत्रिनिवासात राहते. काय तिची एवढी हिंमत? पण मला एक सांग, राजवीरने आपल्या घरी राहायची तिला परवानगी दिलीच कशी? हेच काय कळना साहेब. ठीक आहे, आम्ही बघतो काय करायचं ते. आणि इथनं पुढं काय मदत लागली तर सांगतो तुला. लक्ष ठेवून राहा त्यांच्यावर. शोना, तुझी एवढी हिंमत होईल असं वाटलं नव्हतं. आधी आम्हाला फसवलं आणि आता आमच्या लेकीच्या आणि जावायच्या मागं लागली आहे. तुझा तर आता कायमचा बंदोबस्त करावाच लागेल.